स्पर्धा पाहत असतो, मात्र येणाऱ्या सर्व प्रेक्षकांसाठी खेळाडूंसाठी जेवणाची सुविधा आपल्याला ओमकार 5402 विनोद फूड गावठाण या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने सुद्धा पाहायला मिळणार आहे। यावेळचा फटका चांगला सजवलाय, अक्षरशः लॉंग ऑफच्या वरतून सीमारेषा पलीकडे चैतन्यच्या बॅट म्हणून आलेला हा बॅक टू बॅक दुसरा षटकार। अमृत नथुराम मडवी यांच्या वतीने या स्पर्धेकरता 510 रुपयाचा आर्थिक पाठबळ आहे। आपण आभार व्यक्त करतो। षटकार आला आणि या षटकाराने संपूर्ण या मॅच मध्ये हवा निघून गेल्या। येणारे 10 बॉल आणि आता मात्र जिंकण्यासाठी बेंडकल संघाला 16 धावांची गरज। 10 बॉल आणि 16 धावा। या बॅटचा बॉल थोडासा खाली चाललाय, स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून चेंडू जाताना पाहायला मिळाला। सिंगल रन्स कंप्लीट। दुसरीकडे पलटलेत अभिजित ठाकूरने हा चेंडू पकडत असताना थोडेसे स्लिप पाहायला मिळालेत आणि त्या कारणास्तव या चेंडूवर 2 धावा मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावेनिशी धाव पटलावर धावा लागल्या गेल्यात त्या बिनबाद 43 धावा। येणारी 9 बॉल आणि 14 धावांची गरज। यावेळचा फटका लॉंग ऑनच्या वरतून आणखीन एक तडाखा चैतन्य लगवलाय स्पर्धेतील लांबलचक षटकार। बेलीची नागिन निघाली। येणारी 8 चेंडू आणि 8 धाबांची गरज। मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकच आवाज येताना पाहायला मिळतो, कारण यशनं जर झेल घेतला असता तर कदाचित चैतन्य पाटील हा मोठा खेळाडू बाद झाला असता आणि कदाचित बेंडकल संघ या स्पर्धेमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं। मात्र जेव्हा जीवनदान मिळालंय तेव्हा मात्र बरसलाय चैतन्य पाटील आणि एक चांगली कामगिरी। येणारे 8 बॉल आणि 8 धावांची गरज। फुलटॉस बॉल आणखीन एक तडाखा वाईड डिश लॉंग ऑनच्या वरतून बॅटिंग आवडेस एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या चैतन्य पाटील साठी। अवघ्या 2 धावांची आता गरज आहे, ती म्हणजे जय हनुमान बेंडकल संघाला। समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या वरतून आणखीन एक तडाखा सलग तिसरा षटकार पाहायला मिळतोय चैतन्य पाटीलच्या बॅट मधून आणि हा मॅच जिंकलाय जय हनुमान बेंडकल संघानं।